हाय नमस्कार गुड मॉर्निंग। तर भटीहून मी मगाशीच आली, पण जरा काम होतं त्यामुळं बाहेर गेलती। कारण तुम्हाला माहिती आहे आता सक्रात आली, त्यामुळं सक्रातीचा बाजार आपण तरी सक्रात बनवत नसल तरी पण घरचे आहेत की आई ही, बरोबर आहे का ना, तिला लागतंयच की घरी देवाला निवद ही। मग सगळं आणून दिलं आणि म्हणलं चला तुम्हाला गिफ्ट दाखवा। म्हटलं आईला मस्तपैकी अशी साडी आलेली, बानूला शूटर आलेला, तर चला मी तुम्हाला दाखवते। बाकीची तर आलेली माहितीच आहे ती तुम्हाला। अय माझं बाळ, अय माझं बाळ, बाबुड्या आव गा, आव गा, हो गा बानू, बानूला हो गा नवीन कपडे घातले ती। माऊ छान दिसतात का म्हणून माझ्या अंगावर कपडे, तर हो काय बानूला अशी कपडे आणलेली आहे ती। आणि बानूला छान दिसते ती कपडे। अगं माझं बाण, हो का। तर चला मी तुम्हाला दाखवते बानूला परत एकदा, नाही का। आधी मला साडी, बानूला ही टी शर्ट एक आलता, परत नंतर एक सँडल, परत एक ड्रेस, परत बानूला एक ड्रेस फुल, असं कपडे आलते आपल्याला गिफ्ट। तर परत काल वाटतं शूटर आलता, भरपूर असा छान त्या ताईनं शूटर पाठवलाय मस्त, हो का। आणि बानूला सहज बसतोय, हो का, बघू शकता, याला टोपीन हिन हाय, मस्त असं बानूला शूटर पाठवलाय। काल घातला होता ताई, छान छान दिसतोय शूटर। तर हो का, या असा कलर आहे शूटरचा, या असा कलर आहे, हो का, मस्त असा कलर आहे। तर बानू बघा कशी बघतीय। बानू आवडलं तुला शूटर माऊनं पाठवलेलं, हो का। बानूला कपडे पण घालायला चालू केली। आणि आईसाठी साडी आलेली, तुम्हाला ना म्हणलेलं, मस्त अशी साडी पण त्या ताईनं पाठवलेली आहे। ब्लाउज पिसन ही, हो का, अशी साडी पाठवली मस्त। अशाच साड्या आवडते त्या, हो का, मस्त असं साडी पाठवली, बघू शकताय। ही आधी आली आणि ही नंतर काल शूटर आलता, पण त्या ताईनं म्हणल्या होत्या येईल। आणि त्या ताईनं क्रीम पाठवलेली, बहुतेक ती कॅन्सल झाली। मी विचारलं तर ते म्हणले काय आमच्याकडं आलं नाही, आलं असलं तर ती त्या गिफ्ट संग, मागच्या गिफ्ट संगच येणार होतं, म्हणजे ती सगळं संगच पाठवलं होतं, पण ते काय कॅन्सल झालंय वाटतं। आता तुम्ही म्हणता ताई इथं काय झालं, तर मला जर उमटलाय, हो का। मी म्हणत होते ना मी लय आजारी आहे, तापन ही ना आलाय, त्यामुळे ती बाहेर पडलाय ताप, हो का। जर दिसला का, लय दुखतं, मला बोलाय पण येई नाही। आणि हो का बानूबाई बघा आपली मस्तपैकी झोपली, मी आलेली दिसली की उठली, हो का, हो का। काय करावं, लेकराचं दुखतंय माझ्या चिमणीचं एवढीशा। हा, थँक्यू म्हण की माऊला, माऊ थँक्यू, मला लय आवडलं शूटर कपडे। हा, तर अजून एका ताईचं, पुण्याच्या ताईचा फोन आलता मला ॲड्रेस पाठवा म्हणून। तर ॲड्रेस आता पोस्टमन कधी येतोय तेच माहीत नाही, बघू। आता मी आली भटीहून म्हणल्यावर आईला सांगेन, किंवा वडिलापाशी लिहून आणायला लावीन, नाही का। पोस्ट ऑफिसमध्ये आलं ना, मग ती तात्यांना लावीन मी, म्हणजे ते लिहून आणते, मग मी ते ताईंना व्हॉट्सअपला पाठवते। कारण तसं म्हणायला गेलं तर सगळ्यांना विचारलं तर असे म्हणतात, राहणार भाळवणी, पोस्ट काय म्हणतात ना, राहणार भाळवणी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, असं आहे। तर ती काय असतो ते माहीत नाही मला एवढं, पण त्या ताईंचा फोन आला, त्या ताई म्हणल्या ताई तुमचा ॲड्रेस पाठवा। तर ॲड्रेस मी पाठवते, नक्कीच पाठवते। तर त्या ताईंनी आणलेलं गिफ्ट कसं वाटलं नक्की सांगा। ही साडी आईसाठी पाठवलेली आहे त्यांनी, आता आई सक्रातीला हीच साडी घालणार आहे।
आणि बानूला परत एकदा स्वेटर पाठवलं ताईंनी मस्त असा, हो का, खूप छान लुसलुशीत आहे, बानूला छान दिसतंय. तर बानूला घातला होता. तर थँक्यू ताई. तर मला लय आनंद झाला बघा, काय सांगावं. तर बानूला पण आनंद झालाय ना. बाळा बोलत गो, सांगते त्या माऊला बोलती, त्या माऊला बोलती मी, सांगती माऊ असं माऊ तसं. तर बानूचे कठीण केल्यामुळं कठीण परत वाढायला लागली या. तर करावं लागेल कठीण बानूची आता सक्रातीमुळं. तर चला, काय म्हणतात त्याला, त्या पुण्याच्या ताईंला पत्ता पाठवायचा आहे, नक्कीच मी पाठवीन. पण कसं आहे माहिती आहे का, मी जे आत्ता सांगितलं ते राहणार भाळवणी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आणि पोस्ट ऑफिसात म्हटलं तर मला जाऊन लिहून आणावं लागेल आणि मला तेवढा वेळच नाही. मग मी उद्या सकाळी येईन, मग कुणापाशी तरी सांगते लिहून आणायला, मग मी तर ताई तुम्हाला पाठवते, ठीक आहे. तर चला, आता 4 वाजल्यात आणि आम्हाला भटीवर जायचं आहे. तर अजून एक व्हिडिओ बनवणार आहे मी त्यासाठी. तर तुम्ही म्हणता ना आता सक्रात आली, सक्रात तर आली, पण आता ती चिखलच टाकतोय बाबा, त्याला काय उल्हास आलाय आणि त्याला काय कळना गेलं आणि काय म्हणलं तर ती बोलू पण दे नाही. कारण आपलं त्याच्याकडे पैसे आहेत, त्याला बोलावं तर ती 4 शब्द आपल्याला ऐकवतंय. त्यामुळं टाकतोय तर टाक, आम्ही आहे थापायला, आमचं 4 पैसे आगाव होते, बरोबर आहे का नाही. तर चला, तर बानू कपडे घातल्यात बरं का ताई. तर पुन्हा एकदा थँक्यू ताई. तर चला, हेडो आवलं असलं तर आणि गिफ्ट कुणाला आवलं नक्कीच मला सांगा. तर चला, बाय.